नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता। आज मी एका ज्वलंत अशा प्रश्नावर, ज्वलंत विषयावर माझं वैयक्तिक मत किंवा माझं काव्य, माझं भाष्य सादर करणार आहे आपल्यासमोर। कारण प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे। सध्या एक विषय अत्यंत चर्चेत आहे, राजकीय विषय, आणि तो विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी, 7/12 कोरा करणे। त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं चालू आहेत। त्याच्यावर माझं मी वैयक्तिक मत व्यक्त करणार आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणं ही काळाची गरज आहे, करायलाच पाहिजे। पण ऐका पुढं, पण मी हेडिंगच असं दिलं आहे की 7/12 कोरा करा, पण कुणाचा ह्याच्याकडे बघावं लागेल ना, हेही महत्त्वाचं आहे ना। 7/12 तुम्ही कोरा करा म्हणजे कर्जमाफी करा, पण कुणाची करा, कोणाला पात्र करा त्याच्यामध्ये, त्याविषयी माझं आजचं काव्य ऐकूया। नक्कीच तुम्हाला आवडेल म्हणण्यापेक्षा नक्कीच पटेल, कोणाला ते झोंबेलसुद्धा, पण त्याला विलाज नाही। मी बरोबर माझे परखडपणे विचार व्यक्त करतो आणि ते माझं वैयक्तिक मत असतं। पुन्हा तुम्हाला गरज नाही कोणाच्या पक्षाकडे जायची आणि हे तुमचं मत आहे का म्हणायची। हे माझं वैयक्तिक विचार आहेत। 7/12 कोरा करा, पण कुणाचा? घरात 4-4 नोकऱ्या आणि गावात ज्याची सावकारकी आहे, घरात 4-4 नोकऱ्या आणि गावात ज्याची सावकारकी आहे, अशा लोकांच्या 7/12वर सुद्धा कर्जाची कच्चून थकबाकी आहे। घरात 4-4 नोकऱ्या आणि गावात ज्याची सावकारकी आहे, अशा लोकांच्या 7/12वर सुद्धा कर्जाची कच्चून थकबाकी आहे। केवळ करमणूक म्हणून काही लोक शेती घेऊन टाकत असतात। चूक नाही, हे काळा पैसा पांढरा करावा लागतो बऱ्याच जणाला। त्याच्यामुळं केवळ करमणूक म्हणून काही लोक शेती घेऊन टाकत असतात। सरकारी योजनांचा जास्त फायदा असेच लोक लाटत असतात। मुद्दाम अल्पभूधारक दाखवायला शेतीची फोड केली आहे। मुद्दाम अल्पभूधारक दाखवायला काहींनी शेतीची फोड केली। वडिलोपार्जित 50 एकर जमीन आहे, त्याचे 10 खाते केलेत 5-5 एकरचे। आम्ही साक्षीदार आहेत त्याचे, हो, आमचा जन्म गेला त्या खात्यामध्ये। हे असं केलंय, मुद्दाम अल्पभूधारक दाखवायला शेतीची फोड केली आहे आणि कागदोपत्री सरकारला काहींनी गरिबी दाखवून दिली आहे। शेती स्वतः कष्ट करणारा गरीब शेतकरी हतबल झाला आहे। शेतीत स्वतः कष्ट करणारा गरीब शेतकरी हतबल झाला आहे आणि आसमानी आणि सुलतानी संकटाचा नेहमीच त्याच्यावर घाला आहे। पैसेवाल्यांचा डबल फायदा कशाला, ज्यांच्या मनात खोट आहे। पैसेवाल्यांचा डबल फायदा कशाला, ज्यांच्या मनात खोट आहे, आणि 7/12 कोरा त्यांचाच करा, ज्यांचं फक्त शेतीवर पोट आहे। काय चूक आहे माझं सांगा? पैसेवाल्यांचा डबल फायदा कशाला, ज्यांच्या मनात खोट आहे, 7/12 कोरा त्यांचाच करा, ज्यांचं शेतीवर पोट आहे। अशांचं कर्ज तर माफ कराच, पण त्यांच्या शेतीला आर्थिक सहाय्य करा। अशांचं नुसतं कर्ज माफ करू नका, अशांचं कर्ज माफ तर कराच, परंतु त्यांच्या शेतीला आर्थिक सहाय्य करा। आणि नोकरी असून शेती असणाऱ्यांची कर्जमाफी नियमबाह्य करा। हात जोडून विनंती आहे शासनाला की सरसकट जर तुम्ही केलं तर असे त्याच्याबरोबर लाभार्थी लाडक्या बहिणीसारखं होऊन जाईल सगळं। धन्यवाद।